हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. गाईज मी आलोय आज सांगलीमध्ये. मी आणि ताई पण आलोय आणि दीदी पण आले, पण तिचा पेपर आहे म्हणून ते पेपर द्यायला गेले MPSC चा. मग आम्ही आलोय मंदिरामध्ये आणि खूप सुंदर मंदिर आहे सांगलीमध्ये, गणपतीचं मंदिर आहे. हा हत्ती बघा किती छान आहे आणि मंदिर एकदम भव्य दिव्य वाटतंय. पूर्ण दगडाचं बनलंय गणपती मंदिर सांगलीमध्ये आणि इथं फाउंटन सुरू आहे आणि किती मोठी कमान आहे मंदिराची. आणि इथं आमची ताई बसले. त्याची डिझाईन एकदम छान पद्धतीने केली आहे. किती सुंदर पद्धतीने स्ट्रक्चर आहे बघा पूर्ण वरपर्यंत. आणि हे किती जुनं असेल, त्या काळामध्ये अशा पद्धतीचं स्ट्रक्चर उभा केलं इथं सांगलीमध्ये. किती सुंदर मंदिर आहे. वाव, एकदम सुंदर. कसं वाटतंय तुला? वाव, एकदम सुंदर आणि कोरीव काम केले दगडामध्ये. गाईज खूप सुंदर पद्धतीने काम केले आणि आतला गाभारा तर एकदम सुंदर आहे आणि पूर्ण इथं दगडाचं काम आहे, तुम्ही बघू शकताय. आणि किती छान स्ट्रक्चर उभा केलं इथं. आतमध्ये तर वेगळंच वातावरण आहे. आणि ही स्ट्रक्चर बघा किती छान आहे. अशी चारी बाजूनी स्ट्रक्चर आहेत, मेन मंदिराच्या चारी बाजूनी स्ट्रक्चर आहेत. आणि आता दीदीचा पेपर सुरू आहे ना, म्हणून आम्हाला एक जागा पण पाहिजे होती जिथे की थांबावं. आणि तिथं आम्ही रस्त्यालाच थांबलेलो. परत ना म्हटलं इथं जवळ कुठं तर मंदिर असणार, म्हणून एका आजीला विचारलं, त्याने हा पत्ता सांगितला. पण तिथून आम्ही अर्धा किलोमीटर चालत आलोय. मंदिराच्या बाजूला किती छान पद्धतीनं फाउंटन आहेत. ही फाउंटन आहे, समोरचं फाउंटन सुरू आहे आणि हा फाउंटन सुरू झाल्यावर पण किती छान दिसत असेल. एकदम स्वच्छ मंदिर आहे. सांगलीमध्ये मी एवढ्या वेळाला आलो, पण ह्या मंदिरामध्ये फर्स्ट टाइम आलोय. आणि हे मंदिर असं आहे की आता मी सांगलीमध्ये आल्यावर इथे येण्याचा नक्की प्रयत्न करेल. खूप सुंदर मंदिर आहे आणि इथं थांबण्यासाठी तर खूप सुंदर आहे. इथं म्हटलं तर मी दिवस असाच घालू शकतो या मंदिरामध्ये. चला काय, आम्ही निघालोय आता मंदिरातून बाहेर. आणि मला वाटते पहिले मी जास्त ऑनलाईन ऑर्डर सांगलीमधल्या या गणपती मंदिरामध्ये घेतले. 5-6 ऑनलाईन ऑर्डरचे ॲड्रेस घेतलेत आणि अजून बऱ्याच मला म्हणजे कॉन्व्हर्सेशन करायचं आहे त्यांच्यासोबत. मी ॲड चालवलेली इंस्टाग्रामवर, पण आता आपल्याकडे टाईम नाही. मग उद्या आपल्याला काल 4 घेतलेले, आज 4 बरोबर 8-9 तर आपल्याला इंडियन पोस्ट थ्रू पार्सल पाठवायचे आहेत पूर्ण इंडियामध्ये वेगवेगळ्या इलाक्यामध्ये. आणि छान वाटलं इथं 1 तास बसायला. 1 तास कसा गेला समजलंच नाही. दीदीचा पेपर सुटणार आहे आता आणि मी आणि ताई असं थांबलोय इथं बाहेर. आता 2 मिनिटात येते दीदी, बघूया पेपर कसा गेलाय. दीदी आलेली आहे या ठिकाणी. कसा होता पेपर? देवळात जाऊया गणपतीच्या, इथं बसायला जागा नाही. गाईज आज 2 पेपर आहेत MPSCचे आणि विकी भैया पण आलाय, आमच्या माळ्यातलाच आहे, म्हणजे भावच म्हणू शकताय. ॲग्रिकल्चर असिस्टंट ॲग्रिकल्चर ऑफिसर आहे आणि अजून पेपर देतोय. मग आता भेटला, मग म्हणलं चला सगळी देवळात जाऊन जेऊया. मग आम्ही चाललोय. देऊळ इथून 5 मिनिटं लागते वॉकिंग टाइम, तर चला देवळात जाऊया. चला चला. दुपारी आम्ही मंदिरमध्ये वापस आलोय, पण काय बंद आहे का काय? मी सगळ्यांना घेऊन आलो इथं अर्धा किलोमीटर लांब. बंद आहे का काय? मगाशी तर ओपन होतं. आम्ही सकाळपासून इथंच होतो तिथे. किती वाजेपर्यंत ओपन असतं? ठीक आहे, बँक आहे. मला वाटलं दिवसभर 2 वाजेपर्यंत बंद आहे. मला वाटलं दिवसभर चालू असते. अरे अर्धा किलोमीटर चालत आलोय. बंद, दुपारी बंद ठेवतात वाटतं. बाबा चला जा, हॉटेलमध्ये थांबूया एका. पण मला माहित नव्हतं ना मंदिर बंद असते दुपारी ते. गाईज आता सेकंड पेपर आहे. कसं वाटतंय सेकंड पेपरला? कॅडबरी उन्हात घालवते मार्केटमध्ये. हा, मी पण फिरलो ना उन्हात. तुला कॅडबरी पाहिजे काय? ही दर तुझी कॅडबरी. थँक्यू. पास व्हा पेपरमध्ये, मग कॅडबरी दिलेलं पेटतंय. गणपतीचं मंदिर एवढं आवडलंय की आता 3ऱ्या वेळेस आलोय. तिथे पेपराला गेले सेकंड आणि 3ऱ्या वेळी मंदिरमध्ये आलोय. सकाळी दुपारी बंद होतं, तर 3ऱ्या वेळी वही सोबतच घेऊन फिरतोय, कारण आता 7वी ऑर्डर लिहिले ऑनलाईन आणि अजून ऑर्डर आहेत भरपूर. पण माझं कॉन्व्हर्सेशन होई नाही. आता मंदिरात शांत बसून कॉन्व्हर्सेशन करतो त्यांच्यासोबत आणि ऑर्डर घेऊया मस्तपैकी मंदिरात बसून. किती छान मंदिर आहे बघा.
ह्या मंदिरात काही वाटणार नाही कोणाला. सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम. किती छान मंदिर आहे बाबा. किती पण वेळा आलं तर असं बघूच वाटतंय. असं आहे मंदिर. आणि हा बघा हत्ती. आणि हा कोण आहे तो. आता आम्ही निघालोय आणि शेवटचं दर्शन घेऊन निघालोय. आता दीदीचा पेपर सुटला असेल. आता तुम्हाला भेटूया घरी गेल्यावर आटपाडीमध्ये. तर अशा पद्धतीने आजचा दिवस होता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अवर ब्लॉग. बाय बाय. गुड नाईट. बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट नाही आता एवढा ऑर्डर लिहिल्यानंतर मग गुड नाईट.